नसीर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन आले गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त, एकदम जबरदस्त, फक्त 39,500 पासून पुढे. कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या, नवीन ई बाईक घ्या. एक्सचेंज ऑफर, बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर. कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन. आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे, शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज, शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ, शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट. महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी हरित महाराष्ट्र अभियानाअंतर्गत 300 कोटी वृक्ष लागवड या राज्यव्यापी मोहिमेचा सांगली जिल्हास्तरीय शुभारंभ आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने अत्यंत उत्साहात संपन्न झाला. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आणि सामाजिक वनीकरण विभाग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने कुपवाड येथील साईमोते कॉलनी JD पाटील नगर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी श्री मैना घोष यांनी भूषवले. यावेळी महानगरपालिका आयुक्त श्रीमती संजिता महापात्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विशाल नरवाडे, उपवन संरक्षक श्री सागर गावते आणि सामाजिक वनीकरण विभागाचे DFO श्री प्रशांत वरुडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रत्येक वृक्षारोपण करून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. एक व्यक्ती एक वृक्ष या प्रेरणादायी संकल्पनेनुसार जिल्हाधिकारी, आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपवन संरक्षक यांच्यासह स्थायी समिती सभापती श्री अतुल माने, नगरसेवक श्री विष्णू माने, श्री प्रकाश पाटील, नगरसेविका सौ प्राजक्ता धोत्रे, श्री सागर खोत तसेच साईमोते कॉलनी परिसरातील नागरिक व मनपा कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने रोपांची लागवड केली. उपस्थित सर्वांनी झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याची सामूहिक शपथ घेतली. सविस्तर मार्गदर्शन करताना आयुक्त संजिता महापात्रा म्हणाल्या की पर्यावरण संरक्षण, जैवविविधता टिकून ठेवणे आणि हरित वारसा निर्माण करण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे. जिल्हाधिकारी मैना घोष यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा परिषदेच्या सहकार्याने ही मोहीम सांगली जिल्ह्यात जन आंदोलनाचे रूप घेत आहे. प्रत्येक नागरिकाने केवळ झाड लावून थांबायचे नाही, तर त्याचे संगोपन करून त्याचे संवर्धन करावे असे आवाहन त्यांनी केले. या सोहळ्यास उद्यान अधीक्षक श्री गिरीश पाठक, सहाय्यक आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी श्री विनायक शिंदे, कार्यकारी अभियंता श्री विनायक जाधव, शहर समन्वय अधिकारी श्री निखिलेश जामनेकर यांच्यासह महापालिका व सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.